नमस्कार, मी आकाश कुलकर्णी. प्रसार माध्यममध्ये आपलं स्वागत आहे. एखादा प्रसंग आपण बघतो, एखादी गोष्ट आपण बघतो, तेव्हा जशीच्या तशी आपण ती समोरच्यांना सांगू सुद्धा शकतो. आणि त्याच्या पलीकडचा जर आत्ताच्या युगात विचार केला तर त्याचा व्हिडिओ आपण बघू शकतो आणि तो प्रसंग काय आहे हे आपल्याला समजू शकतो. पण हेच फोटोच्या माध्यमातून स्वतः जिवंत करणं हे खूप मोठं चॅलेंज असतं. आणि हे चॅलेंज गेली 28 वर्ष स्वीकारणारे बी.डी. चेचर यांच्या फोटोचं प्रदर्शन सध्या शाहू स्मारक भवन इथे होतं आहे. आणि अतिशय छान पद्धतीनं फेस्टिवलचं या प्रदर्शनाला रूप दिलेलं आहे. आणि त्याच गोष्टी बातचीत करण्यासाठी आणि त्या प्रत्येक फोटोच्या मागं काही आठवणी आहेत, त्या आठवणींचासुद्धा उलगडा करण्यासाठी बी.डी. चेचर सर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत आणि बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत. काय आपलं पूर्ण फेस्टिवलचं वेगळे पण काय सांगायला पण तसं म्हणलं तर आपलं कोल्हापूर हे कलानगरी म्हणून आहे. आणि या कलानगरीमध्ये 12 वर्षानंतर मी एक्झिबिशन घेतो आहे. फोटो जर्नलिस्टमधलं हे आगळं वेगळं प्रदर्शन हे पहिल्यांदाच भरवलं जातं. त्याचं कारण असं की नॅशनल लेवलची मांडणी आणि गॅलरी ही उभी करण्यात आलेली आहे, म्हणजे रिन्यूट करण्यात आली आहे. आणि त्या गॅलरीत हे सगळे 222 फोटो एक्झिबिट केलेले आहेत लोकांसाठी. आणि तसा विचार केला तर या गॅलरीचं महत्त्व म्हणजे मांडणी तर खूप वेगळीच आहे. मल्टी साईज इथं यूज केलेलं आहे प्रत्येक फोटोचं विषय बघून फोटोची मांडणी केली आहे. आणि त्या अनुषंगानं ही गॅलरी आपण बघतो आहे. तर ही मेडिटेशन लोकांचं कसं होईल आणि लोकांना आनंद कसा मिळेल या अनुषंगानं ही जी मांडणी केली आहे. इथं आपण एक साऊंड निर्मिती केली आहे. ती साऊंड निर्मिती म्हणजेच मेडिटेशन. आणि हे तयार केलेलं म्युझिक आहे. हे काय कुठल्या यूट्यूबवरचं घेतलेलं नाही. ते लोकांना मेडिटेशन फील होईल या उद्देशानं त्याचं निर्मिती केलेलं आहे. आणि त्याचबरोबर पलीकडच्या छोट्या हॉलमध्ये आपण काही मांडणी केलेली आहे. म्हणजे पूर्वीचं निगेटिव्ह असू दे, ती निगेटिव्ह कशी डेव्हलप व्हायची, प्रिंट कसं डेव्हलप व्हायचं, कुठल्या केमिकलमध्ये घालायचं, हे नवीन युवा पिढीला माहिती साधारण व्हावं म्हणून ती मांडणी केलेली आहे. तर या फेस्टिवलच्या मागं आता मी बऱ्यापैकी गोष्टी बघितलेल्या आहेत. तर फोटोज खूप आहेत आणि 28 वर्ष म्हणजे फोटोंचा काउंट तुम्ही लावू शकता. तर हे सगळे फोटो सिलेक्ट करण्यात आणि या सगळ्या गोष्टीत साधारण किती वेळ गेलेला आहे? सुरुवातीला आमचं ठरलं की एक्झिबिशन करायचं. मग पहिला टप्पा होता तो फोटो सिलेक्ट करायचा. मग फोटो सिलेक्ट करण्यात मला वाटतं एक 2-4 महिने गेलेत. आणि त्यानंतर मग फोटो कोणत्या साईजचे पाहिजेत आणि कुठल्या विषयाचे पाहिजेत, लोकांना भावतील का, लोक खरेदी करू शकतील का आणि त्यातनं आनंद त्यांना मिळू शकेल का, असा सगळा सर्वसाधारण विचार केला. आणि अर्थात हे जे उभा केलं आहे हे नॅशनल लेवलचं तरी काय आहेच, हे काही राजकीय लोकांनीसुद्धा म्हणून दाखवलेलं आहे. आणि या पाठीमागं माझा मुलगा शुभम चेचर याचाही खूप योगदान आहे. आणि दुर्गा आसगावकर म्हणून आहे, ती क्युरेटर आहे. आणि त्या मुलगीनं सगळा हा कंटेंट उभा केला आहे आणि सगळी मांडणी केली आहे. माझ्या पाठीमागं दळवी जाडचे अजय दळवी, माझा सहकारी संभाजी गणमाळे आणि माझे जवळचे खास मित्र चित्रकार विजय टिपोगडे, हे सगळे असल्यामुळं मला एक वेगळ्या प्रकारची एनर्जी मिळाली आणि यातनं सगळं हे घडलेलं आहे. अगदीच. आणि तुम्हाला आता एवढी वर्ष तुम्ही फोटोग्राफी करताय, या संपूर्ण प्रदर्शनातला तुमचा आवडता फोटो काय सांगाल? अर्थात फोटो जर्नलिस्ट काम करताना अनेक संकटं आलीत, अनेक आव्हानं आलीत. आणि त्या आव्हानांना मी सहज बाजूला करून पुढं घेत जात राहिलो. दोडामार्गला हत्ती नुकतेच आले होते 2002ला आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. आणि तो काळ म्हणजे 2001पासून 4-5पर्यंत सुरू होता. माझ्याबरोबर सुधाकर काशीद होते तत्कालीन मुख्य बातमीदार सकाळचे. आणि मी त्या मोहिमेसाठी 4 दिवस गेलेलो होतो, 5 दिवस होतो.
आम्ही गेल्यानंतर 2 दिवस त्या हत्तीचा आणि त्या परिसराचा अभ्यास केला आणि तिसऱ्या दिवशी आम्ही मोहीम सुरुवात केली. त्यावेळी काही मोजके माध्यमं होती, प्रसारमाध्यमं म्हणजे टी व्ही चॅनल, ते मुंबईतनं यायचे, कव्हरेज करायचे, पण त्यांना काही फोटो मिळत नव्हता, फुटेज मिळत नव्हतं. मी असा विचार केला होता की त्या हत्तीचा पाठीमागून असा एखादा किरकोळ फोटो मिळेल अशी मी अपेक्षा धरलेली, कारण हे दिग्गज लोक येऊन गेलेले आहेत. आणि मग मी त्या अनुषंगानं तसा विचार केलेला. आम्ही तिसऱ्या दिवशी ज्यावेळेला मोहीम केली 12:30 वाजता, त्यावेळी माझ्याबरोबर तिथला स्थानिक 2-3 लोक होते, जेणेकरून त्या जंगलाची पूर्ण माहिती असेल असे लोक घेतलीत. आम्ही सुरू केलं. त्या जंगलात जवळपास 4:30पर्यंत आम्ही त्या हत्तीचा माग काढत होतो. शेवटी आम्हाला मिळाला माग, परंतु त्या हत्तींना आधी सकाळपासून हुसकावून लावलेलं होतं त्या गावकऱ्यांनी आणि त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं ढोल, ताशा, फटाक्या ही लावून त्यांना त्या गावाच्या बाहेर हुसकावण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळं त्या हत्तींचा मूड खराब होता. पण 4:30 वाजता त्यांचा मूड जरा बरा झालेला होता आणि एक जंगलाच्या एका मध्यभागी मी आणि ती 3 लोक असे 4 होतो आणि त्या ठिकाणी आम्ही, म्हणजे मला पुनर्जन्म मिळाला असं मी मानतो, कारण त्या जंगलामध्ये जंगलाची माहिती असणारा माणूस माझ्यामुळं असल्यामुळं मी त्यातनं वाचलो. कारण आम्ही ज्या ठिकाणी थांबलेलो त्याच्या 10 फुटावर 5 हत्ती आणि इकडं 10 फुटावर 6 हत्ती असं होतं. हे कळलं कसं, तो माणूस जो व्यक्ती होती पटपटपट वरती गेला झाडावर, उंच झाड होतं आणि इकडं तिकडं पाहिलं आणि ते त्यांना डिटेक्ट झाले की इकडं 5 आणि इकडं 6 आहेत. त्यांनी खाली येऊन मला फक्त शांत राहायला सांगितलं आणि त्यांनी बॅक म्हणजे पाठीमागून दुसऱ्या मार्गानं एका डोंगराच्या कपारीला नेलं आणि बरोबर 5:30 वाजता सगळे 11च्या 11 हत्ती 200 मीटरवर मला शूट करायला मिळालं. आणि त्यावेळी त्या टस्करसह, म्हणजे टस्कर हत्तीनं त्या पिरियडमध्ये, त्या कालावधीत किमान 14 जणांना ठार मारलेलं आणि ते 11 जणांचा कळप मला शूट करायला मिळाला. आणि त्या 11 हत्तीच्या शूटमुळं सरकारला मान्य करावं लागलं की आपल्या महाराष्ट्रात हत्ती येतात. त्याच्या आधी सरकारनं मान्य केलेलं नव्हतं, कारण त्यांना सबळ पुरावा मिळालेला नव्हता. हत्ती येतात, नुकसान करतात, हत्ती लोक डॅमेज करतात आणि त्या फुटेजवर सरकारनं, फॉरेस्ट खात्यानं मान्य केलं की हे हत्ती आपल्याकडे येतात, नुकसान करतात आणि मग पुढं शेतकऱ्यांना त्याचा बेनिफिट मिळाला. अशी ही स्टोरी माझ्या आयुष्यातली ग्रेट स्टोरी आहे. वा, नक्कीच. आणि ज्या पद्धतीनं सरकारनं दखल घेतली, तर असेच फोटो बघून काही फोटोमधली सुद्धा मंडळी येतील किंवा असे काही आलेत का, काही कॉम्प्लिमेंट्स तुम्हाला मिळालेत का? खूप म्हणजे बरेच असे फोटो आहेत. मग ते कोविडमधले असून द्यात किंवा निसर्गाचे असून द्यात, वाड्या वस्तीतले असून द्यात. बऱ्याच जिल्ह्याच्या काही वाड्या वस्त्यात फिरतो, धनगरवाड्यात फिरतो. जिथं जिथं काय झालेलं नाही, सोयीसुविधा झालेल्या नाहीत, अशा ठिकाणचा आपण फोटो फीचर करतो, फोटो स्टोरी करतो. असे अनेक फोटो आहे, हजारो फोटो आहेत. मला फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर सकाळी 7 वाजता फोन यायला चालू होतात आणि त्याचा फीडबॅक अतिशय उत्तम आणि सुंदर असतो. आत्ताच्या प्रदर्शनात कोणी काय भेटलं होतं आणि काय कॉम्प्लिमेंट आता बरेच दिवस आता चालू आहे, तर त्यातली काय कॉम्प्लिमेंट काय आठवते? आहे. आता एक आमच्याच गावचा धनगर व्यक्ती आहे आणि त्याचा बेस्ट पोर्ट्रेट आपण इथं एक्झिबिट केलं आहे आणि सगळ्यांनाच ते आवडतं आहे. पण त्यांनाही आवडलं. इथं परवा आलेत, त्यांचे फोटो काढलेत लोकांनी, ते स्वतः मला गिफ्ट घेऊन आलेत आणि फार खुश होते ते. नक्कीच. आणि या संपूर्ण फेस्टिवलचं उद्दिष्ट काय आहे तुमचं नेमकं? याचा उद्देश असा आहे की कोल्हापुरात जे आर्टिस्ट आहेत, जे कलाकार आहेत, त्यांना ही गॅलरी अशी उपलब्ध करून पाहिजे होती आणि तशा टाईपची, म्हणजे नॅशनल लेवलचे निकष जे असतात ते निकष सगळे आपण पूर्ण केलेले आहेत आणि त्या अनुषंगानं पुढच्या आर्टिस्टना, कलाकारांना त्याचा फायदा होईल आणि
जे उच्चवर्गीय किंवा झोपडपट्टीतली लोक इथं एक्झिबिशन बघायला येतील, हा मेन मुद्दा होता आणि तो आमचा सक्सेस झालेला आहे. नक्कीच. आणि खूप छान बातचीत केलेली आहे. 28 वर्षाचे हजारो नाही लाखो फोटो म्हणायला लागतील, तर लाखो फोटोंचं प्रदर्शनसुद्धा इथं शाहू स्मारक भवनला सुरू आहे आणि फोटो काही विक्रीसाठी सुद्धा आहेत. तर त्या विक्रीसाठी काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना? खरं तर मी 28 वर्षातल्या बऱ्याच फ्रेम्स मी इथं एक्झिबिट केलेले आहेत, लावलेले आहेत, फोटोज लावलेले आहेत. ते वेगवेगळ्या साईजचे आहेत आणि कुणीही खरेदी करू शकतं. अगदी माफक दर लावला आहे, म्हणजे फार दर नाही आहे त्याचा. आपलं एक्झिबिशन कसं चांगलं होईल आणि त्यांना कसा आनंद मिळेल त्या फोटोतनं, हे बघितलेलं आहे. नक्कीच. आणि बातचीत केल्याबद्दल आपलं मनापासून आभार. आणि तुम्हीसुद्धा जरूर या प्रदर्शनाला भेट द्या. शाहू स्मारक भवन इथं अतिशय सुंदर असं प्रदर्शन आहे आणि सगळे फोटो एक चांगली आठवण सांगून जातात, हे मात्र नक्की.